नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर ॲक्च्युली ना आता एक शूट होतं तर ते केलं आणि राजनंदिनी झोपली होती. मग म्हणलं आता थोडंसं आपण थोडं ब्लॉग शूट करूयात म्हणलं, कारण गेले कित्येक दिवस शूट नाहीच केलेलं ब्लॉग वगैरे. आणि नरेंद्र आलेत आज. ॲक्च्युली उद्या सुट्टी आहे, उद्या इलेक्शन असल्यामुळे ना त्यांना सुट्टी भेटली आहे. मग तर काय ते थांबणार नाहीतच. त्यांची ॲक्च्युली कामं होती, पण इलेक्शनच्या दिवशी तर बाकीची काही कामं होणारच नाहीत. सो मग ते आले त्यात सकाळी आता मगाशी. मग राजनंदिनीसोबत आहेत ते. मग म्हणलं ब्लॉग तरी आपण स्टार्ट करूयात. एका त्यांची तरी कमेंट आलीच होती की आता मम्मीकडे आली आहेस तर ब्लॉग्स येऊ देत रेग्युलरली. तर हो, रेग्युलरली ब्लॉग येतील आता. आणि माझं एकदम पालीकडे लक्ष गेलं. वरच्या मजल्यावरती येऊन बसली आता मी. थोडंसं काम वगैरे चालू आहे. इथे खराब झालं ना, बरेच दिवस यूजमध्येच नव्हतं हे वरचं घर, त्याच्यामुळे खूपच हे झालं होतं. आणि दरवाजे पण खूप जुने, म्हणजे आम्ही अगदी 2-3 सालचे होते तेव्हाचे, तर ते आता खराब झालेत. म्हणून मग थोडंसं विनू ते व्यवस्थित करून घेतो. तर गावी का आले ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलंच. नरेंद्रांची कामं वगैरे होती. आणि आता राजनंदिनीचं स्कूल वगैरे आम्ही विचार करतोय की तिला प्ले ग्रुपला वगैरे टाकायचं. म्हणजे बघू आता कसं कसं तिथे गेल्यावर सर्च करणार वगैरे. आणि जर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की जवळपास फुलेवाडी वगैरे या एरियामध्ये, रिंग रोड एरियामध्ये ना स्कूल्स वगैरे तुम्हाला माहीत असतील तर प्लीज सांगा मला. आणि ते सगळं आहे. तर आता एकदा स्टार्ट झालं की मग मला गावी येता येणारच नाही. त्याच्यामुळे मग विचार केला की आता थोडे दिवस राहून येऊयात गावी. आणि राजनंदिनीला पण सगळ्यांची थोडी सवय होऊ देत हा एक हेतू होता माझा. ती खूपच माझ्यासोबतच झाल्यामुळे ना ती मला सोडून जास्त राहत नाही कुणासोबत. तशी थोडीफार खेळते, पण थोडी तिला सवय होऊ देत. कारण काय होतं, मी नेहमी येते बघा आणि एक 2-4 दिवस राहते आणि माझी सवय झाली, बाकीच्यांची थोडी सवय होत असते तेवढ्यात मी रिटर्न जाते असं होतं. म्हणजे आज थोडे जास्त दिवस राहणार आहे मी इथे. ओके. तर असं सगळं चालू आहे. आणि राजनंदिनी आजारी होती, तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलं होतंच. खूप जणींनी छान छान मेसेजेस वगैरे करून सांगितले किंवा त्याच्यावरचे उपाय पण सांगितले, त्यासाठी थँक्यू. ती आता बरी आहे. आणि बरेच जण अजून पण विचारतात की तिची तब्येत कशी आहे. तर ती छान आहे आता सध्या, तब्येत वगैरे ठीक झाली. 4 दिवस तर त्रास होताच तिला तो सगळा तापाचा. 100च्या खाली तिचा ताप येतच नव्हता. किती काय केलं असं कधीच झालं नाही. असं झालं ना की मला वाटतं तिकडे त्या घरात आम्ही राहायला होतो ना फ्लॅटमध्ये, त्याच्यानंतर राजनंदिनी आत्ता आजारी पडली होती. आणि आदल्या दिवशीच मी म्हणाले होते की यार चांगलं, म्हणजे व्यवस्थित आता हेल्थ वगैरे आहे तिची आणि आजारी वगैरे नाही आहे. नेमकं नेक्स्ट डेला आजारी पडली. म्हटलं मग आधीच हे झालं की काय. आणि असं सगळा गोंधळ झाला होता. आणि 4 दिवस तिने खूप ताप दिला. अक्षरशः खरंच ती माझ्या अंगावरून खालीच उतरली नाही, कुणाकडेच जात नव्हती, काय नाही. आणि एका ताईंनी एक अशी कमेंटसुद्धा केली होती की एवढं काय शी घाण हायजीन अँड ऑल. आता एवढं तर मला समजतं आहे, 3 दिवस जर राजनंदिनी खाली झोपली असती तर येस, मी आवडलं असतं स्वतःचं. पण ती अक्षरशः मी तुम्हाला सांगते, आता इथे सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण मी वॉशरूममध्ये सुद्धा तिला घेऊन जात होते, अशी हालत होती. ती झोपायची पण ती माझ्या हातामध्ये झोपायची. तिला खाली ठेवलं की लगेच उठायची आणि घाबरून उठायची. असं 3-4 दिवस झालं. 100च्या खाली तापच येत नव्हता तिचा काही केला. आणि मला ते 3-4 दिवस ना नको वाटतं, तसं खूप स्ट्रेसफुल फील होतं अजून मला. पण आत्ता ठीक झाली त्याच्यानंतर. ताप कमी आल्यानंतर पण खूप अशक्तपणा असल्यामुळे तिचं थोडंसं चिडचिड वगैरे, आणि ते अजूनही जाणवते. चिडचिड करते ती, थोडंसं घाबरल्यासारखी करते. पण होईल आता व्यवस्थित. म्हणून मग म्हणलं इथे कसं सगळे जे गावी सगळे असतात ना, सो सगळ्यांसोबत ती थोडीशी छान खेळेल वगैरे, एन्जॉय करेल, म्हणून मग तिला इथे घेऊन आले मी. संक्रांत आहे आज आणि मम्मीने मस्त वडे वगैरे बनवलेले. आणि आम्ही आज संध्याकाळी जाऊ मग मावशी मामा यांच्याकडे वगैरे जाऊन मस्त तिळगुळ वगैरे देऊन येऊ छान छान रेडी होऊन. तर स्टेट येऊन. आणि आता मी ना थोडा वेळ ते व्हिडिओ एडिट करणारे माझं जो आहे ते 1-2 माझे प्रमोशनल शूट्स होते. आता मला तर टेन्शन आलं आहे, कारण ते कोल्हापूरला आहेत. राजनंदिनीला घेऊन जायचं, काय करायचं काय माहीत नाही, बघू कसं होतं. एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. मी सहज इथे आले आणि मला आठवलं आणि तेच विचार करत होते मी आल्या इथे वरच्या मजल्यावरती. तर हे बघा, इथे ना विनूने त्याचे काय आता ट्रॉफीज ठेवलेत. इथे ना आम्ही आधी कपडे ठेवायचो आमचे, म्हणजे कपाट नव्हतं, एकच होतं कपाट ते. त्याच्यामध्ये वेगळे नवीन ड्रेसेस आणि इथे जे रेग्युलर असायचे ते. 5 आम्ही माणसं घरातली, 5 माणसांचे कपडे इथे असायचे, विचार करा. आणि दाखवते तुम्हाला किती अंतर आहे. हे एवढंसंच डिस्टन्स आहे बघा. हे इथे एवढ्यात कपडे मावायचे, म्हणजे आम्ही बसवायचो.
आता इतकी मोठी मोठी कपाटं आहेत तरी त्यात कपडे मावत नाही आहेत. आणि ह्याच्यात आम्ही कसं बसवत होतो, मी हाच विचार करते की घडी घालून कसं ठेवायचं नाही काय. म्हणजे मी आल्या आल्या मी ती डिस्टन्स बघितलं ना, तेव्हा मी थोडं कन्फ्युजनमध्येच गेले की यार एवढ्यात आपण कपडे ठेवायचो आपले. अह, काय जुन्या गोष्टी म्हणजे कितीही आपण तेव्हा ॲडजस्टमेंट करून राहायचो. तर इथे कपडे वगैरे असायचे आमचे. इथे होता टी व्ही असायचा लहानपणी. हे नंतर आम्ही करून घेतलं होतं. पण इथे खाली असा टी व्ही होता टेबलवरती. आणि टेबलवरती नाही, सॉरी विसरली मी. हे शोकेसचं कपाट होतं तिथे आणि त्याच्यामध्ये टी व्ही होती इथे. बाकी इथे एक आमचा बेड होता आणि इथे सोफा असायचा इथे. त्यानंतर हे किचन इथे एवढंच किचन होतं. आधी तर खालीच करायचं, नंतर हा कट्टा बांधून घेतला होता. त्यानंतर इकडे हे बाथरूम होतं, टॉयलेट तर खालीच असायचं. इथे देवारा होता आणि हे असं आमचं एवढंसं घर होतं छान. इथे एक छोटासा एक सिंगलवाला जो असतो ना तो ती कॉट होती. कॉट इथे कॉटच म्हणतात, कॉट किंवा खाट म्हणतात. तर ते होतं. अजून वरती जायला जिना असं होतं आमचं. आणि एवढ्याशा 2 खोल्यांमध्ये पण आम्ही खूप छान राहायचो. त्याच्या आधी पण म्हणजे 2004च्या दरम्यान आम्ही इथे राहत होतो. त्याच्यासुद्धा आधी ना खाली 2 रूम होत्या. आता तिथे आम्ही मागची खोली तुम्ही बघताय ना, आम्ही झोपतोय वगैरे, तर ती खोली होती. आणि तिथे ना 2 रूम होत्या. त्याच्यावरती पत्रा असायचा आणि खाली ते शाडू असतं ना, शाडूनं त्यानं त्या भिंती सारवलेल्या होत्या आणि खाली शेणाने सारवलेलं असायचं होतं. आणि त्यानंतर काही वर्षांनी खाली कोबा घालून घेतला होता तिथे. आता मग ते नंतर काही वर्षांनी ना खूपच कोसळलं सगळं. आणि सगळ्या भिंती वगैरे पडत होत्या, कारण मातीच्याच होत्या त्या भिंती. सगळं पडत होतं. मग आजी आजोबा आल्यानंतर आमची मम्मी वगैरे खाली राहत होतो ना आम्ही. तर नंतर मग ते खूपच पडलेलं. मग विनू जेव्हा जॉबला लागला तेव्हा त्यांना ते सगळं व्यवस्थित करून घेतलं. तरी असं आमचं छानसं घर होतं आधी. या 2 खोल्या पण होत्या. मला अजूनही आठवतं की छान राहायचो इथे सुद्धा आम्ही. म्हणजे तेव्हाचे पण दिवस खूप छान होते. मला इथे आल्यावर ते आठवलं म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. माझा भाऊ काय करतो, जमेल तसं हळूहळू थोडेसे जे काही खराब वगैरे झालं इथलं वरचं, तर ते व्यवस्थित म्हणजे बांधकाम त्यावेळेस अगदी खूप आधी केलेलं, ते एवढं व्यवस्थित केलं नव्हतं या 2 खोल्यांचं. सो ते थोडं थोडं खराब होत आलं. आता भाऊ माझा सगळं व्यवस्थित एक 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 गोष्टी करून घेतोय जसं जसं त्याला जमेल तसं. मला छान वाटतं शेअर करून तुमच्याशी. तर मला ना ही एक साडी आली होती आणि मला इथं शूट करायचं होतं. राजनंदिनीला पण एक ड्रेस होता. इथे रेडी केलं तिला. हळू नवीन पडेल. मॅडम खाण्यात बिझी आहेत. तिला ना फोटो काढायचे आहेत ना काय, ती आपली खात बसली आहे. तिला ना फोटो काढायचेच नाही आहेत, तिचं चाललंय खाणं. म्हणलं ठीक आहे खाऊ देत म्हणलं. कशाला तिला जबरदस्ती करायची. तर 1 2 3च फोटोज काढले. बघू आता. हाय. आज काय झालं, ती आता आजारी पडल्यापासून ना सारखंच माझ्या मागेच असायची, कंटिन्युअसली माझ्या मागं असायची. आणि मला त्याचा त्रास खरंच होत होता. आता तुम्ही जर आई असाल तर तुम्हाला समजत असेल. म्हणून आज तिला 2 तास नरेंद्रसोबतच ठेवलेलं. 2 की 4 तास हो, 6 तास. ओके, नरेंद्र आल्यापासून मी तिला त्यांच्यापाशीच ठेवलेलं. आणि आज मी माझी व्हिडिओ वगैरे एडिट करत होते आणि आता ती थोडीशी राहते त्यांच्याकडे. आता बघा छान इथे त्यांच्यासोबत उभारली आहे. नाही आधी जात पण नव्हती कुणाकडे, आता त्यांच्यासोबत थांबली आहे, मस्त खेळती आहे. मला तेच पाहिजे होतं, म्हणजे थोडा वेळ तरी मला फ्री भेटला पाहिजेत. ओ आता या साडीवरचं ना ब्लाऊज माझ्याकडे नव्हता, म्हणजे त्यांनी मला ही साडी हँड पेंट करून दिलेली आहे. इथे बघू शकताय, हँड पेंट करून दिली होती त्यांनी. ॲक्च्युली नवीनच ब्रँड आहे तिचा, एक मुलगीचा आहे. आणि आली की हे घेऊन या की किल्ली गाडीची. नाही आत बसायचं मला, आत बसून फोटो काढणार आहे. आणि गाडीची नवी सॉरी. आणि तिने ही म्हणजे ती काही जणांना तिने विचारली, तर ते लोक सगळे पेमेंट मागत होते वाटतं. मग तिने मला विचारलं होतं, म्हणलं की मी नवीन कुठलं हे असेल ना, ब्रँड असेल काय असेल, हाऊस मेकर्स जे नवीन हे सुरू करतात त्यांच्याकडून कधीच पेमेंट घेत नाही. याच्या आधी पण तुम्ही जे ड्रेसेस बघितलेत ना, ते सगळे मी फ्री ऑफ कॉस्ट केलेले आहेत. मी पैसे घेतलेले नाहीत आणि ह्याचे पण काय घेतलेले नाहीत मी. आणि माझ्याकडे याचा ब्लाऊजच नव्हता, म्हणजे शिवायचा होता. तिने मला साडी दिली होती, मग ब्लाऊज म्हटलं स्टिच करून घेऊयात, किंवा माझ्याकडे ही क्रॉप टॉप्स आहेत त्याच्यावरती पण मॅनेज होऊ शकतं. बट प्रॉब्लेम असा झाला की ह्या कामांच्या गडबडीमध्ये त्यात राजनंदिनी आजारी पडली, तर ते स्टिच करायचं राहिला. आणि मग हा एक होता माझ्याकडे ब्लाऊज, तो कसं तर मी मॅच केला आहे. तर राजनंदिनीला या साईडला घेतलं होतं ना, तर त्याच्यामुळे ते काही एवढं प्रॉब्लेम नाही होत आहे, म्हणजे दिसून येत नाही आहे एवढं. तर येस, असं मॅच केलेलं आहे. ग्रीन आहे याच्यामध्ये कलर, सो हा मॅच होतो आय गेस.
तर चलो थोडे गाडीमध्ये पण फोटोज काढायचे आहेत. ओके, तर आता मी चाललेलो आहोत आमच्या मामांच्या घरी तिळगुळ देण्यासाठी. राजेश दिदी समोर बघा मस्त चिल्ली पिल्ली कसे मस्त झालेत तिळगुळ द्यायला. देखो एक बार नंबर कंफर्म कर लो. 9623 बराबर है ना? बराबर है. हाँ चालू रखो, मैं कर देता हूँ ना. 7,000 रुपए थे उनके. हाँ कर दो. चालू रखो. इस पे नाम आ रहा है जयश्री. राजश्री. हाँ राजश्री नाम आ रहा है. बराबर है ना? बराबर है. देखो पहले 5,000 क्या है देखना. 5,000 का मैसेज आया क्या? नहीं आया सर. अभी देखो हो गया यहाँ से. हाँ आया है. हाँ 2,000 और कर देता हूँ. 7,000 था. ठीक है ना? ठीक है कर दो. हाँ चालू रखो. देखना 2,000 का हो रहा है होगा. आ गया ना? नहीं अभी तक नहीं आया. हाँ आ गया. अरे शिट. हेलो. अरे सॉरी, ये 2,000 नहीं है, 20,000 हो गया. अरे हाँ राइट. 20,000 आया ना? हाँ 20,000 आया है. अरे भगवान ये क्या हो गया. सुनो, हाँ सर. आपके पास 18,000 एक्स्ट्रा चला गया ना? हाँ मैं आपको नंबर बोल देता हूँ. 7,000 रख लो, 18,000 रिटर्न कर दो. ठीक है ना? सर आपको पता है क्या, ऐसे ही सेम कॉल किसी ने मुझे इससे पहले किया था. फ्रॉड कॉल था वो. अच्छा हाँ आप भी फ्रॉड ही हो, प्लीज फोन रख दो. ठीक है रख देंगे. आले पैसे नाही ग, मेसेज करतात नुसता ते मम्मी. पैसे आले म्हटली. मुद्दा मला माहिती आहे, याच्या आधी आलं होतं ते शिर्डीला गेलो होतो बघ, त्यावेळेस सेम कॉल आला होता मला. नाही तुला मेसेज आलाय पण त्याने ते टाईप करून दिलेलं असतं, बँकचं नसतं. म्हणजे आता तू जर हे करतीस परत पाठवतीस पैसे म्हणजे नाही मी का पाठवू, मला थोडं समजतं की मम्मी. आता ती राजेंद्रजीने नंबर दिला आता मला, आता पप्पा कसा नंबर देतील मम्मी सांग माझा. पैसे पाठवायला ते जाऊ दे, पण पप्पा नंबर तरी माझा कसा देऊ शकतील सांग बघूयात. हा असं फ्रॉड असतं. अगं होऊन ना थांबा, असं फ्रॉड असतोय मम्मी. त्यामुळे कधी असं मम्मी तुझ्या अकाउंटला पैसे आहेत ना, असं कधीच फोन करायचं. कोणाला काही पाठवायचं नाही, काही नाही करायचं. बघू रे आधी माझं. वा आम्ही आता यायचं प्लॅनिंग होतं. वा मी बऱ्याच शाळेनंतर पहिल्यांदा तिळगुळ वाटलं. नंदिनी दूध नको, नाही मच्छा आणि हे खाल्लंय त्यामुळे जरा ऍसिडिटी होते. जड आहे ना. आता केळ खाल्ला आणि केळ खाल्ला केळ खाल्ला की का पुरे का तुला दिलो ग आमच्याकडे तिळगुळ तुला बी. आईला घेतो तिळगुळ घे गोड बन. तुला पाहिजे अगो बाई हात कोरे थांब पहिला तू या हात कोरले की ग. तिळगुळ लय खाते ते, हे घे असं लय खाते तिळगुळ. हे बी घे हातात धर, हे बघ हातात धर. तिळगुळ घे गोड बोल हो ते सांगते बोल की बाई जरा. हा तुला तिळगुळ घे गोड बा तिळगुळ घ्यायचं ग. हे घे हे घे. म्हणकी काय गोड बोल म्हणून. हे बघ आता. कोण नाही तुला ताई आली. बाबूले दिवा दिला.
मामी तुला माहित आहे एकदा डिप्लोमाला असताना दिलतीस मला करून वडी. हा डिप्लोमाला असताना एकदा करून एकदा दिलेलीस डिप्लोमाला असताना आणि ते एवढे पिशवी भरून दिलतीस काय घेते आणि ते एवढे वडे दिलतीस की नाही पिशवी भरून सप्ता सपेनात आणि मला टाकून पण देऊ वाटे ना ते एवढं ते गावाकडचे आहेत म्हणून कुजेपर्यंत ठेवलेलं मी. रव्याचे आहेत काय कुठले आहेत ते नेहमी खातच ते रवाच की रवा पोळी पिजरा घातलोय मक्याचा पिजरा बाय बाय दादा बाय. घातलोय. मग अशी काही भारी तू बोली पाहिजे आई कधी येणार कधी येणार बघूया बाई कवळ तू हा येतो मी येतीस तर आता आम्ही मामांच्या घरून मावशींच्या घरी चाललेलो आहोत. या मी आधी घ्यायचे बोला कलरफुल आहे की बाळ छान 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 घे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे घे. सगळंच दे मला सगळंच पाहिजे. गोड बोला आईच्याकडे बघून लगेच हे करा ना. तिळगुळ घे गोड गोड बोल तुला कुठं जरा सांगू नको बाई. दोन 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 झाला सगळं क्लीन इथंच राहू दे. झालं. लई तो काय झालं? काय झालं देखो देखो क्या ये चल रहा है जावई आले इसलिए चल रहा है. तर जावई बापू अगं नको बाळा कुठे पण मम्मी काळजीच्या पण नाही ठेवू नकोस ग. जावई बापू आलेला स्पेशल त्यांच्यासाठी इथे मसाला झालेला आहे अंडा करीचा. अंडा करी बनवणार आहे आज. कुठलाही म्हणजे आम्ही जेव्हा येतोय ना त्यावेळेस मम्मी जसं कुठला वार वगैरे असेल तर आमची मम्मी हा वार आहे तो वार आहे असं म्हणते. पण जेव्हा जावई बापू येतात त्यावेळेस मम्मी असा विचार करत नाही. तिला जर त्या दिवशी बनवत नसेल तर सुद्धा ती बनवते. काय झालं राजनंदिनी सगळं काय असेल नसेल ते उचलून खाली हे करते. हे बघा तेलाची बॉटल घेतली आहे मम्मीनं. आता काय घेतलं अजून बघी बघी टाक टाक तो आजीचं सगळं हे कर. केक बनवू काय आज बनव की दही आहे आणायला सांग विनूला. नको लावूया की आता अगं रात्री आता दही नको आता करतो की उद्या नाही कधी करू. पुढं चल. हे घे हे धर हे धर पिलू चमच्या बरोबर खेळत बसतोय. उद्या आहे संडे तर आता चाललंय काय काय करायचं मग मी उद्या संडे नाही ग सॉरी सुट्टी आहे त्याच्यामुळे मी संडे म्हणते. मला असं झालं की आज सॅटर्डे संडे आहे उद्या हे आहे सुट्टी आहे नरेंद्रना त्याच्यामुळे संडे वाटलं मला. काय करूया मग उद्या किंक्रांत चालते बाहेर जायला कुठेतरी बाहेर प्लॅन करूया म्हणाल. अगं माझी बाय काय चाललंय तुझं. हे माझ्या बहिणीनं पिरॅमिड घेऊन आलेली. कुठे गेलेली का मम्मी. हे बघा हिचं काय चाललंय. राजनंदिनी नको ग बाळा इथे ठेवायचं इथं सोड इथं. असा गोंधळ सगळा चालू असतो हिचा कायम. ते पिरॅमिड घेते आणि टाकते. कुठं आणलेली मम्मी ते ह्याला गेलेली राजस्थान तिकडनं आणले ना. ए राजनंदिनी मम्मी ती घ्यायला लागली सारखं. पिल्लू नाही करायचं असं देवाजवळ नाही देणार नाही मी. देवाजवळ असं करायचं नाही बाळा नकोच नाही ग. मम्मी तसा ओरड जरा ओरड मम्मी तिला. हिला तर बरोबर डबे माहीत झाले. सो हिअर इज माझ्या मम्मीची स्पेशल डिश अंडा करीची स्पेशल डिश. मी किती 1-2 वेळा ट्राय केलं मम्मी मला काय जमली नाही बाई ती. मी ट्राय करायचा प्रयत्न केला असा. नरेन कम हिअर. काय म्हणणं आहे तुमचं. एवढी स्पेशल डिश केली माझ्या मम्मीने तुमच्यासाठी. छान छान फार ते पाय बघ त्याला खायचं. थांबा भर दिवसा
खालती गेला वाटतं तो. त्याचं निघालं की तर मी आता व्लॉग एडिट करत होते, मग मला लक्षात आलं की मी व्लॉगचं एंडच केलेलं नाही आहे. मग म्हटलं आत्ता करूयात. तर चला, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. जर व्हिडिओ खाली तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसत असेल तर प्लीज त्याच्यावरती क्लिक करा. आणि येस, कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सोबत शेअरसुद्धा खूप जणांना करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.